नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SHG एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमोद चौगुले सरांचे त्यांनी जी बुक लिस्ट रेफर केली होती MPSC साठी तर ती पाहणार आहोत। तर हे प्रमोद चौगुले सर आहेत आणि हे प्रसाद चौगुले सर आहेत। हे 2019 चे टॉपर आहेत, रँक 1 आहे त्यांची आणि हे 2020 ची। 2019 च्या परीक्षेमध्ये प्रमोद चौगुले सरांची पोस्ट फक्त एका मार्काने गेली होती। तर 2020 मध्ये ते राज्यसेवा या परीक्षेमध्ये ते टॉपर आहेत। तर त्यांनी जे पुस्तक रेफर केलेले आहेत तर ते आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण त्यांची मार्कशीट पाहूयात, किती मार्क्स होते कोणत्या विषयाला। तर जे लँग्वेजचा पेपर असतो लेखी असतो, मराठीमध्ये 29 मार्क्स होते आणि इंग्लिशमध्ये 30। परत हे लँग्वेजचा पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्ही ऑब्जेक्टिव्ह टाइप MCQ असतात त्याच्यामध्ये, तर 73.75। त्यानंतर जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये 112.5 मार्क्स, पेपर 2 मध्ये 110 मार्क्स, पेपर 3 मध्ये 98 मार्क्स, पेपर 4 मध्ये 101 मार्क, इंटरव्ह्यू मध्ये 58 मार्क्स आणि टोटल बघा लेखीचं झालेलं आहे 554.50 आणि इंटरव्ह्यूचे 58, तर होत आहे टोटल 612.50 मार्क्स। तर फ्रेंड्स आता बुक लिस्ट पाहूयात आपण। आता हे पूर्व आणि मुख्यचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता सुरुवातीला आपण पूर्व परीक्षा याविषयी त्यांनी रेफर केलेले बुक्स पाहूयात। हेच बुक्स वापरून त्यांनी MPSC मध्ये रँक 1 आणलेले आहे। तर बघा, हिस्ट्रीसाठी इतिहासासाठी प्राचीन व मध्ययुगीन 6वी व 7वीचे स्टेट बोर्ड, 6वी आणि 7वीचं स्टेट बोर्ड। त्यानंतर लुसेंट GKचं बुक, हे प्राचीन आणि मध्ययुगीन। आधुनिक भारतासाठी बघा स्पेक्ट्रम पब्लिकेशन। आता इथे बरेच जण कोळंबे सरांचं वापरतात किंवा ग्रोवर सरांचं वापरतात। प्रमोद सरांनी UPSCचा पण अभ्यास केला होता, UPSCला हे बरेच जण वापरतात पुस्तक, कदाचित त्यामुळे त्यांनी तेच पुस्तक कंटिन्यू केलेलं असावं। त्यानंतर भूगोलसाठी बघा 7वी ते 11वी स्टेट बोर्ड। नंतर NCERTचं 11वीचे 2 बुक आहेत, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट, हे स्टेट बोर्ड आणि हे NCERT। त्यानंतर सौदी सरांचं बुक पण त्यांनी रेफर केलं होतं, महाराष्ट्र भूगोल, पूर्व परीक्षेसाठी महत्त्व कमी त्यामुळे कमी वेळ द्या। तर सौदी सरांचं जे आहे तर सिलेक्टेड रीडिंग सांगितलेलं आहे। पॉलिटीचं पहा, M लक्ष्मीकांत। आता हे बुक जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन पण आहे, के सागर जे पब्लिकेशन आहे। ज्यांना मराठीत वाचायचं ते के सागरचं बुक घ्या, सेम कंटेंट आहे, फक्त ट्रान्सलेशन मराठीमध्ये आहे। त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये देसले सरांचे पार्ट 1। तर पूर्व परीक्षेसाठी त्यांनी सिलेक्टेड रीडिंग सांगितलेले आहेत आणि मागील प्रश्न पाहायचे आहेत, त्यानुसार ते बुक रेफर करायचं आहे। आता देसले सरांचे पार्ट 1 आणि पार्ट 2 पण आहे, तर इथं फक्त पूर्व परीक्षेत तुम्हाला पार्ट 1 रेफर करायचं आहे। पर्यावरण तुषार घोरपडे सर किंवा शंकर IAS। घोरपडे सरांचं बुक जे आहे, तुषार घोरपडे सरांचं, ते मराठीमध्ये आहे, युनिक अकॅडमीचं आहे ते बुक, आणि IAS शंकर जे आहे हे बुक इंग्लिशमध्ये आहे। तर ज्यांना मराठीत वाचायचं ते हे पुस्तक घेऊ शकतात। आता याच्यामध्ये त्यांनी सिलेक्टेड रीडिंग सांगितलेलं आहे MPSCच्या दृष्टिकोनातून। त्यानंतर विज्ञान बघा, स्टेट बोर्डचं 8वीचं 9वीचं 10वीचं खूप इम्पॉर्टंट आहे म्हटलेलं आहे। हे पुस्तक वाचताना तुम्हाला असं स्टेट बोर्डचं बोर वगैरे होत नाही आणि याच्यामध्ये बरेच प्रश्न सापडतात, त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट सांगितले त्यांनी 8वी 9वी 10वीचं। भस्के सरांचं किंवा हे सचिन भस्के सर आहेत आणि किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं बुक, तर हे 2 वापरायचं आहे तुम्हाला।
इथं किंवा लावलेलं तुम्ही एकतर सचिन भस्के सरांचं बुक घ्या किंवा मग ज्ञानदीप अकॅडमीचं, इथे किंवा आहे, पण हे तुम्हाला कंपल्सरी सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांनी वापरलेलं आहे. तुम्हाला काय इथे काय आपल्याला सजेशन वगैरे नाही दिलं की हे बुक वापरा, फक्त त्यांनी जे रिफर केलेले आहेत बुक तेच आहे तिथे सांगत आहे. त्यानंतर बघा चालू घडामोडी. तर परिक्रमा मंथली आणि किंवा मग ऑर लावलेलं आहे ते इयरबुक, परिक्रमाचंच इयरबुक फास्ट रिव्हिजनसाठी. CSATसाठी पहा पेपर 2 MPSCनं आता हे क्वालिफाय केलेलं आहे. 33% घ्यायचे आहेत, म्हणजे 200 पैकी 66 गुण कमीत कमी घ्यायचे आहेत. तर हे मेरिटसाठी काउंट केलं जाणार नाही, मेरिट फक्त GS पेपर 1 त्यावरतीच ठरणार आहे. तर यासाठी बघा क्वालिफाय असलं तरी दुर्लक्ष नको सांगितलेलं आहे, सराव करा. जसं UPSCला होतं की तिथे क्वालिफाय आहे, पण इकडे GSमध्ये किती स्कोर येतो पण तिथे क्वालिफाय न झाल्यामुळं 66 गुण न मिळाल्यामुळे बऱ्याच जणांना तिथे त्याचा काही फायदा होत नाही, कारण की क्वालिफाय इकडे झालं तरच तुमचं मेरिटमध्ये कन्सिडर करतात मार्क्स. उत्तरासाठी बघा ज्ञानदीप अकॅडमी महेश शिंदे सरांचे बुक आहे आणि टेस्ट सिरीज एक कोणती पण टेस्ट सिरीज सांगितलेली आहे करायची. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे स्वतः प्रमोद चौगुले सरांचं बुक आहे, ज्ञानदीप प्रकाशन, हे CSATसाठी. तर ही झाली पूर्व परीक्षेसाठी माहिती. आता आपण मुख्य परीक्षेची माहिती पाहूयात. तर आता पाहूयात मुख्य परीक्षा. इतिहासासाठी आधुनिक भारताचा इतिहास, स्पेक्ट्रम पब्लिकेशन किंवा मग ग्रोवर सरांचे बुक. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत 12वी NCERT पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे पुस्तक आहे NCERTचं. समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे युनिक पब्लिकेशनचं. ठीक आहे, तर हे 2 स्वातंत्र्योत्तर भारतासाठी. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास 11वी स्टेट बोर्ड, परत गाठाळ सरांचे पुस्तक आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, तर त्याचं सिलेक्टेड रीडिंग सांगितलं, हा टॉपिक आहे तर हे रेफर करायचं आहे. त्यानंतर समाजसुधारकासाठी त्यांनी सेपरेट बुक वापरलं होतं, तर ज्ञानदीप अकॅडमीचं विपुल थोरमोटे सरांचं. ठीक आहे, तर त्यांच्याकडे जुने पुस्तक आहे असं सांगितलेलं त्यांनी. कल्चर आणि हेरिटेजसाठी समाधान महाजन सरांचं युनिक पब्लिकेशन आहे, हे वापरायचं आहे कल्चर आणि हेरिटेजसाठी. तर आता भूगोल मेन्ससाठी पाहूयात, म्हणजे मेन्ससाठी भूगोल विषयाचं. तर त्याने ॲटलासचा मॅक्झिमम ॲटलासचा वापर करायला सांगितलं आहे. भारताचा आणि जगाचा भूगोल, तर हे 11वी NCERTचं 2 पुस्तकं आहेत. ठीक आहे, जे मग पूर्व परीक्षेसाठी जे सांगितले होते ते पुस्तकं. त्यानंतर JC लिऑंग यांचे बुक. ठीक आहे, त्यानंतर बघा जिओग्राफिकल थॉट्स, तर नवीन सिलेबसचं आहे सिलेक्टेड चॅप्टर फ्रॉम ह्युमन जिओग्राफी बुक बाय माजिद हुसेन सर. तर हे माजिद हुसेन सरांचं बुक आहे ह्युमन जिओग्राफी. ठीक आहे, तर त्याच्यामधले नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये ते वाचायचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल सौदी सरांचे बुक. पर्यावरण तुषार घोरपडे सरांचं बुक आहे, मराठीमध्ये आहे हे, आणि हे शंकर IAS हे इंग्लिशमध्ये आहे. हे किंवा हे वापरा. CRZसाठी ओरिजिनल नोटिफिकेशन करायचं आहे, हे कोस्टल रेग्युलेशन झोन. तर ओरिजिनल नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला हे गुगलमध्ये टाकलं तर ते भेटून जाईल. एरोस्पेससाठी आणि इतर हा टॉपिक रिमोट सेन्सिंग आणि तर हे बघा एरोस्पेससाठी टॉपिक रिमोट सेन्सिंग म्हणजे हे ज्यावेळेस वाचतं त्याच्यामध्ये कव्हर होतं, आणि हे काय S&T आहे ते काय ते समजलं नाही. त्यानंतर बघा कृषीचं 11वी 12वी स्टेट बोर्डचे बुक वापरायचे आहेत, सिलेबसनुसार सिलेक्टेड रीडिंग करायचं आहे. एक कात्यायन सरांचं बुक आहे आणि रेडी फॉर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हे रेड्डी सरांचे बुक आहे. तर हे
2 बुक आहेत कृषीसाठी, तर ते पण त्यांनी रेफर केलेले आहेत. रिमोट सेन्सिंगसाठी 11वी NCERT 3 चॅप्टर. त्यानंतर इग्नूचं मटेरियल वापरलेलं आहे, सिलेक्टेड रीडिंग त्यांनी केलेले आहे. आता पहा GS2साठी संविधानचं कॉन्स्टिट्यूशन हे लक्ष्मीकांतचं बुक वापरायचं आणि त्यासोबतच मूळ संविधानातील महत्त्वाची कलमे पाहायची आहेत. पंचायत राज किशोर लवटे सरांचं बुक आहे. कायदे व जमीन महसूल संहिता हे बेअर ॲक्ट वाचावेत आणि नोट्स काढाव्यात. हे बेअर ॲक्ट तुम्हाला कुठं पण झेरॉक्स सेंटरवरती भेटून जातील किंवा टेलिग्राम ग्रुप किंवा गुगलमध्ये पण बेअर ॲक्ट्स भेटून जातील तुम्हाला. त्यानंतर केंद्रीय राज्य व जिल्हा प्रशासनासाठी चॅप्टर 3 ते 8. तर हे गव्हर्नन्स इन इंडिया बाय लक्ष्मीकांत, हे लक्ष्मीकांत यांचं एक दुसरं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये वाचायचं आहे. मीडिया इलेक्शन इतर खाटेकर सरांचं पार्ट 2चे बुक आहे, प्लस इंटरनेटवरून टॉपिक वाईज व्हॅल्युएशन करायचे आहे. अप्रोचेस अँड थेरीज इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिक पॉलिसी नवीन सिलेबसनुसार बघा. तर हे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं बुक आहे लक्ष्मीकांत सरांचं. तर त्याच्यामधील ठराविक टॉपिक वापरायचे आहेत आणि इंटरनेटवरून सिलेक्टेड रीडिंग करायचं आहे. आता पाहूयात आपण जनरल स्टडीज 3. तर HR आणि HRDसाठी 2 महत्त्वाची पुस्तके सांगितली आहेत. एक कोळंबे सरांचं आणि दुसरं देसले सरांचं पार्ट 2. ठीक आहे. हे पार्ट 1 जे आहे ते पूर्व परीक्षेसाठी सांगितलेलं आहे आणि हे पार्ट 2 मुख्य परीक्षेसाठी. आता व्हॅल्यू ॲडिशन करायचं त्याच्यामध्ये खाटेकर सरांचं बुक वापरू शकता, यूज ऑफ इंटरनेट फॉर इन्स्टिट्यूशन्स लाईक UGC NCERT. तर यासाठी इंटरनेटचा वापर करायचा आहे आणि इंडिया एअरबुकमधून काही ठराविक टॉपिक वाचायचे आहेत. त्यानंतर कंझ्युमर ॲक्टसाठी बघा बेअर ॲक्ट म्हणजे हे मूळ कायदा, तर ते मग तुम्हाला PDF भेटून जाईल गुगलमध्ये टाकलं तर, किंवा झेरॉक्स सेंटरवरती असतं, त्याची प्रिंटआउट काढून आणायची. त्यानंतर करंट अफेअर्स, नवीन योजना वगैरे नवीन फॅक्ट्स यांची बेसिक बुकमध्ये ॲडिशन करत राहायचं. तर हे नवीन योजना वगैरे यासाठी तुम्ही PIBचा वापर करू शकता. PIBमध्ये कोणत्या योजनेचं नाव टाकायचं आणि गुगलमध्ये त्यापुढं PIB लिहायचं, तर तिथे तुम्हाला लिंक भेटतील, एकदम ऑथेंटिकेट माहिती भेटते. ते तसं तुम्ही ते ॲडिशन करू शकता. आता GS4साठी पाहूयात आपण. कोर इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं पार्ट 1 किंवा तुम्ही कोळंबे सरांचं वाचत असाल तर तेच कंटिन्यू करा. सोबतच इकॉनॉमिक्स त्यांच्या डेफिनेशन्स यासाठी YCMOचं हे 219, 276, 277 त्या बुकमध्ये ते टॉपिक तरी असतील किंवा पेजेस असतील, ते तुम्ही पाहून घ्या. तर त्याचं सिलेक्टेड वाचन करायचं आहे. त्यानंतर कृषी अर्थशास्त्र, देसले सरांचं पार्ट 1 बुक, दत्त अँड सुंदरम ॲग्री इकॉनॉमिक्सचा पार्ट, ॲग्री पॉकेट बुक बाय ॲग्री मिनिस्ट्री. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये टेबल्स पाहायचे आहेत. आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी, त्यासाठी हे म्हणजे खूप सिलेक्टेड वाचायचं आहे. शारदा अकॅडमीचं बुक आहे, त्यांनी वापरलेलं आहे. ठीक आहे. किंवा बुक बाय ज्ञानदीप अकॅडमी किंवा कोळंबे सरांचं बुक आहे. तिन्हीपैकी कोणतंही एक वापरू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स, आता राहिलं मराठी आणि इंग्रजी. ऑब्जेक्टिव्हसाठी त्यांनी सांगितलेलं आहे मोरा वाळंबे यांचं बुक आणि इंग्लिशसाठी सांगितलं आहे बाळासाहेब शिंदे सरांचे बुक. ठीक आहे. आणि अजून एक सांगितले पाल अँड सुरी करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सचा पार्टसाठी. ठीक आहे. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. काही जणांकडे रेनन अँड मार्टिनचं बुक असेल ते पण तुम्ही कंटिन्यू करू शकता. हे त्यांनी रेफर केलेले बुक आहेत. तर त्यासाठी आपल्याकडे जे आहेत तेच रेफर केले पाहिजे आणि जे नाहीत ते घेऊ शकतो तुम्ही. त्यानंतर व्हॉकॅब्युलरीसाठी मागील वर्षाची व्हॉकॅब्युलरी किमान व्यवस्थित कराव्यात. तर मागच्या वर्षाच्या केल्या तरी सफिशियंट होतील. आणि काही इम्पॉर्टंट त्यांनी काही सजेशन म्हणू शकतो आपण, काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. तर बघा,
कव्हर ऑल टॉपिक्स ऑफ सिलेबस म्हणजे सिलेबसमधले पॉईंट सोडू नका, पूर्ण सिलेबस कव्हर करा. त्यानंतर व्हॅल्यू युअर टाईम, वेळेला खूप महत्त्व द्या, म्हणजे वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मोस्ट क्रुशियल प्रोसेस, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शेवटी सांगितलेलं आहे सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, रीडिंग अगेन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ठीक आहे. आणि रिवाईज. तर सिलेबस पाहायचा आहे, मागचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, परत वाचन करायचं आहे पुस्तकाचं, परत हे मागील वर्षाचे प्रश्न पाहायचे आहेत आणि रिवाईज. तर रिव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नंतर शेवटचा मुद्दा, नो रिप्लेसमेंट टू हार्डवर्क अँड कन्सिस्टन्सी. तर त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन करा. ऑल द बेस्ट. तर ही आहे सरांची बुक लिस्ट. फ्रेंड्स, इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो सांगितला आहे त्यांनी क्रुशियल प्रोसेसचा, सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, रीडिंग अगेन क्वेश्चन पेपर्स आणि रिवाईज. तर हे महत्त्वाचं खूप आहे, सिलेबस आणि मागच्या प्रश्नपत्रिकेतील आयोगाचे प्रश्न. ठीक आहे. तर फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये बुक लिस्ट बऱ्याच जणांनी पुस्तक घेतलेले असतील, तर तेच पुस्तकं कंटिन्यू करून ह्याच्यामध्ये जे मिसिंग असतील ते तुम्ही ॲडिशनसाठी घेऊ शकता. आणि तुम्ही वापरत असलेले बुकच वापरायला पाहिजे, कारण की आता ही जर बुक लिस्ट तुम्ही करायचं म्हटलं तर तुमचे परत ते बुक घ्यायचे आणि त्याचं रीडिंग करायचं, पैसे पण जातात आणि मग कन्फ्युजन होऊन जातं. जे आहेत तेच वाचले पाहिजेत. आणि जे अजून घेतले नाहीत त्याच्यासाठी मग हे सरांनी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. सरांचं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करू शकतो तुम्ही, चौगुले प्रमोद असं आहे. तर ही जी PDF आहे त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल, तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा टेलिग्राम चॅनल आहे SSJ एज्युकेशन, तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही तिथे पण तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा इतरही टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला ही PDF भेटेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.